पोटाळे बायकासाला लागणारी पोषण क्रिया हाय स्पोकन ट्युटोरियल म आपला स्वागत हाय ट्युटोरियल म आपू शिकणार जो दिवस राहता तव्हाने पोषण तत्वाशी गरज दिवस राहता तव लागती पोषण क्रिया ला लागती पोषण क्रिया म्हणून ओळखला जा हाव बायका अन पोऱ्यानी पोषण विषयक अवस्था सुधारानी बाब दिवस राहणार तव बायकोने अंगम अन हार्मोनल बदल तिने बेस आहारण्या गरजा भी वाढत्या हाय काळम चांगला आहार हाय आयाने अन पोऱ्याने तब्येतसाठी महत्वना राहा आयाने पोटमधला पोऱ्या वाढसाठी त्याने आयावरच अवलंबून राहा दिवस राहता तव पासून त पोषा 2 वरिसना होस पोवतना काळ हाव पहिले 1000 दिवसना राहा हाय काळम वहाड अन मानसिक विकास पटपट होत राहा हाव पोषाने अन आयाने आताना अन पुढला आरोग्य सुदूक ठरव पौष्टिक आहारमुळं आयाला होणारी मळमळ अन अशक्तपणापासून तिला आराम मिळ हाय गरमने मेंदूने वाढला मदत कर येण्यामुळं पोऱ्याने जन्मपासून असणारा आजारना धोका अन आयामधला असेल अशक्तपणा कमी हो चला पोषक तत्वाचे बदल अन दिवस राहेल काळम गरजन्या पोषण क्रिया येणे बदल बोलू दिवस राहणार तव पक्के पोषक घटकनी गरज रहा प्रथिना हाय तेव्हापैकी एक प्रथिनाची गरज पुरी करासाठी प्रथिनाशी बेस भरेल अन्न खावाला सांगता मटन मासा कोंबडी अन अंडा एसाम प्रथिनाचा प्रमाण जास्त उसळी शेंगा मनुका बिया दूध अन दूधना पदार्थ एसाम सुद्धा चांगले परमान्व प्रथिना लागणारा फॅटी ऍसिड सुद्धा दिवस राहता तव गरजना था तेसाला चांगली चरबी सांगता उदाहरणार्थ DHA अन EPA मासा मनुका अन बिया एम सुद्धा चांगला फॅटी ऍसिड आता हेरू दिवस राहता तवला लागणारा इतर पोषक तत्व फोलेट हाव DNA संश्लेषणासाठी अन गर्भण्या पेशीवाढासाठी गरजना हाय बारीक पोरासामधील न्यूरल ट्यूबना दोष कमी करायला सुद्धा मदत कर दिवस राहण्यात तव जेवण फोलेटना समावेश करणा गरजना दीर निळा भाजीपाला अन कोंबडीना काळीज एम सुद्धा चांगले परमान्व फोलेट रहा दिवस राहता तव फोलेट बरोबर लोह सुद्धा पका महत्वना लाल रक्तपेशी तयार होवासाठी लोह गरजना हाव पुरे अंगम ऑक्सिजन घी जावाला मदत कर दिवस राहता तव रक्तना प्रमाण वाढ तेनेमुळं बायकासाला मोठे प्रमाण लोहनी गरज पड हाव वाढते गर्भण्या गरजा पुरी करायला मदत करता गर्भमधी लोह जमा हो जी बाळातीन वैल्यावर वापरता ये लोहनी कमीमुळं अशक्तपणा येऊ अशक्तपणा येऊ नये म्हणून जेवण लोहनी भरेल पदार्थाचा वापर करवा कोंबडी कवा बोकड्याने काळीज भेजा हृदय हाय लोहना चांगला स्रोत सी फूड अंडा अन गार्डन क्रेस बिया भी इतर उदाहरण शेंगा निळा भाजीपाला अन बियासाम भी लोह रहा हळद अन धनाम भी थोडे परमान्व लोह रहा अशक्तपणा परजीवी अन जंतुमूळ सुद्धा येऊ हाय होवाला नको म्हणून पोटाळे बायकोनी जंतनाशक औषध घेवा दुसरे तिसरे महिनाम जंतनाशक औषधना 1 डोस घेवाला सांगता ध्यानमा ठेवा
जेवण संग चहा अन कॉफी पेवाना नाही. येणेमुळं लोह शोषण म अडथळा येईल. विशेष म्हणजे जीवनसत्व आपले अंग लोहना शोषण सुधरवता. तेनेसाठी लोहनी भरेल अन्न अन जीवनसत्व असेल पूरक अन्न खावा. आवळा, टमाटा, पेरू हाय जीवनसत्वनी भरेल स्रोत अहत. दिवस राहता तव लोह अन फोलेटनी गरज वाढ. कधीच आहार हाय गरज पुरी करत नाही. म्हणून आयर्न फॉलिक ॲसिड पूरक टॉनिकनी शिफारस केली जाहा. तरी बी प्रसवपूर्व पूरक आहार निरोगी आहारनी जागा घेत नाही. दिवस राहवाने आधी अन दिवस राहण्यात तव प्रसवपूर्व घेतला जाहा. पोटाळे बायकासी आरोग्य कर्मचारीकडून आयर्न फॉलिक ॲसिडन्या गोळ्या घ्यावा. ह्या गोळ्या अंगणवाडीला पुरवल्या जात्या. गोळ्या दिवसम एक बार घेवा. पोटाळे बायकासी आयर्न फॉलिक ॲसिड गोळी घेताना काळजी घेवा. मळमळ अन अशक्तपणा टाळासाठी जेवणानंतर 2 तासनी गोळ्या घेवा. काही वेळा या गोळ्या खाल्ल्यावर तिला स्वच्छात काळा मळ येऊ शक. जुलाब कवा पोट चढू शक. पण ह्या लक्षणा काही दिवस बरा होता. तशाच आयर्न फॉलिक ॲसिडनी गोळी रक्तवाढीनी गोळ्यासे बरोबर घेवाना नाही. ती सकाळीसला अन संध्याकाळला डोस म्हणून घ्यावा. कॅल्शियम हाव गरोदरपणातील एक गरजना असेल अजून एक महत्त्वना पोषक तत्व पोटाळे बायकासाम कॅल्शियमने कमीमुळं उच्च रक्तदाब हो. तेनेमुळं हात पाय साला सूज येहे. कमतरता टाळासाठी तिने रोजने जेवण दूध अन दूधन्या वस्तूचा वापर करवा. बिया, बेदाना, निळा भाजीपाला अन सुका मासा साम कॅल्शियम रहा. दिवस राहण्यात तव अन दिवस राहिल्यावर कॅल्शियम पूरक टॉनिकनी शिफारस करता. कॅल्शियमन्या गोळ्या ICDS केंद्राकडून अन प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देता. ICDS एकात्मिक बाल विकास सेवा ह्या गोळ्या दिवस राहिल्यावर 14 आठवड्यापासून बाळातीनला 6 महिना पोवत देता. गोळ्या दिवसम 2 येळा घेणा गरजना पक्का कॅल्शियम लोह शोषाला आडकाठी कर. तेनेमुळं 2 कॅल्शियमन्या गोळ्या एकदमच खावान्या नाही. न्याहारी कवा दुपारने जेवण मागून 1 गोळी घेवा. दुसरी गोळी संध्याकाळीने नाश्ता कवा रातने जेवण नंतर घेऊ शकतास. उपाशी पोटी कॅल्शियमन्या गोळ्या खावाना नाही. कजक तेनेमुळं जठरदाह होईल. जठरदाह हाय पोटने बाजूनी जळजळ महत्त्वाना काम करणारा अजून एक पोषक तत्व म्हणजे आयोडीन. आयुष्याने सारे मजलवर चांगले आरोग्यासाठी आयोडीन गरजना आयोडीन अंगम नीट जमा करता येत नाही. तेनेमुळं रोज कमी प्रमाण आयोडीन गरजना मासा, झिंग्या, दूध, चीज अन आयोडीन युक्त मीठ या आयोडीनना चांगला स्रोत आयोडीननी कमी टाळासाठी आयोडीन युक्त मीठ वापरवा. आयोडीन युक्त मीठ बाजारमा सहज भेट. आयोडीन युक्त मीठ वापरताना काही काळजी घेवा. त्याला स्वयंपाकने शेवटला टाकवा. आयोडीन युक्त मीठ गरमी अन उजाडला संवेदनशील रहा. गरमी अन उजाडने पकाजवळ मूळ मीठ मधला आयोडीन नष्ट होऊ शक. म्हणून तेला पॅक असेल झाकणने डबाम ठेवा. दिवस राहण्यात तव महत्त्वना काम करणारा इतर पोषक घटक म्हणजे कोलिन अन झिंक
जीवनसत्व ब 12 अन मॅग्नेशियम हाय सुद्धा महत्वना कोलिन फोलेट अन जीवनसत्व ब 12 मेडिसन न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स कमी करता. न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स हा जन्मजात दोष जी मेंदू अन पाटणे कणावर परिणाम कर. मेंदूने विकासला कोलिन सुद्धा गरज ना तर झिंक गर्भने वाढला मदत कर. हाय पोषक तत्वाशी बरीच माहिती इतर ट्युटोरियल म स्पष्ट करेल कृपया हाय पोषक तत्वासाठी जेनातेना ट्युटोरियल हेरा. उदाहरणार्थ परथिनाचा महत्व, कोलिन अन फोलेटना महत्व, तशाच कॅल्शियमना महत्व अन ब12 ना महत्व सुद्धा हेरा. आया अन पोऱ्याने आरोग्यासाठी निरोगी आहार महत्वना आयाने आहार वेगवेगळा खावाने गटचा समावेश पाहिजे. पहिला अन्नगट म्हणजे धान्य, मुळा, धवळा कांद अन केळा. दुसरा गट कडधान्य अन मनुका अन बिया यसना तिसरा गट चौथा गट दूधना मटन, चिकन अन मासा हा पाचवा गट सहावा गट अंडा. ताजा निळा भाजीपाला हा सातवा गट आठवा गट म्हणजे जीवनसत्वनी भरेल भाज्या. इतर भाज्या अन फळा 9वे अन 10वे गट तिने रोजने जेवण कमीत कमी 6 खाद्य गट सामील करायला पाहिजे. हे गटमधून तिन्ही प्रथिना असेल अन्न गटना अन चांगला चरबीना आहारना समावेश करायला पाहिजे. तिन्ही पिष्टमय अन्नना वापर कमी करवा. पोषक तत्वाचे भरभरच पाणी पेवाना सुद्धा महत्वना रोज कमीत कमी 8 ग्लास तरी पाणी पेवा. प्रक्रिया करेल साखर सारखा खारट अन्न अन कॅफीनयुक्त पेय टाळवा. दारू पेवाना अन आंबल कधीच कराना नाही. हाय ट्युटोरियल सांगेल सगळ्या पोषण क्रिया ध्यानमा ठेवा. ती आरोग्यदायी गर्भधारणसाठी अन गर्भने विकाससाठी महत्वना येणे संग आपू ट्युटोरियलने शेवटला पोहोचना. आवाज मंदा कवरनी दिયેલ भाग गीदा तेनेसाठी आभार.